तुम्ही प्लॅन करून ठेवू नका. एवढी लाईन आहे एवढी. कसा पास जुगाड केला? कसा पास जुगाड केला? 40 रुपये गेले. आय एम बीइंग व्हेरी कंजूस. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. मी मस्तपैकी तयार झाले. हा आहे माझा आउटफिट. ओके, हा आहे माझा आउटफिट. आज आहे 31. हो, वर्षाचा शेवटचा दिवस 31 आहे. सो आम्ही फॅमिली, आम्ही 4 जण आणि मावशी आणि काका, आम्ही 6 जण चाललो आहोत मेळ्यामध्ये. दापोलीमध्ये मेळा आलेला आहे. सो आम्ही तिकडे चाललोय 4 जण 6 जण. गाडीची चावी नाही घेतली मी. तुम्ही घेतल्यात गाडीची चावी? माझ्या मास्क पण घेतलेला आहे कारण तिकडे खूप धूळ असणार आहे. तिथे जाण्याच्या अगोदर आम्ही पहिले देवळात जाणार. देवळातून मग आम्ही तिकडे जाणार. एवढी लाईन आहे एवढी. ही काय लाईन. काकांची तर ओळख असेलच. कसं मिळालं माहित नाही. आम्हाला ना पास मिळत नव्हते. पाससाठी भरपूर मोठी रांग होती आणि पप्पा गेले आणि पप्पानी काहीतरी जुगाड केला. माहित नाही काय केलं, नंतर त्यांना विचारेल मी. पण त्यांच्यामुळे आम्हाला पास मिळाले आणि आम्ही आलो सक्सेसफुली. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. कसा पास जुगाड केला? कसा पास जुगाड केला? जुगाड केलं म्हणजे असं केलं मी गेलो तिथे माणसाला म्हटलं अरे हे 120 रुपये का, म्हणजे 6 माणसाला आज सोड. तर तुम्हाला नाही, सॉरी सर मी सोडू शकत नाही, पण तुम्ही इथे जा, पटकन जा ना तिथे जा. मी गेलो पटकन तिथे आणि त्याला नेमके 20 रुपये पर्यंत द्यायचे होते आणि माझ्याकडे 120 रुपये सुट्टे होते. तर त्याने पटकन मला आहे की घ्या 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 चला. हे सगळं फूड कोर्ट आहे. नाही नाही, ते आतमध्ये असणार. 40 रुपये द्या मला. काय खेळतात आणि जिंकत तर नाहीत, पण त्यांना पाहिजे. ते असं टाकतात ना आणि 1 नंबर 2 नंबरवर जातं आणि काउंट केल्यानंतर जी बेरीज होते त्या बेरीजचं गिफ्ट मिळतं ना, ते पाहिजे त्यांना. खूप गर्दी. हा, एक मस्त क्रिकेटचा गेम 6 टाकणार आहे. 36 रुपयाला काय आहे? काय 36 रुपयाला डेग आहे. काय आहे? 36 ला काही नाहीये. आहे 36 ला काहीतरी आहे. ह्या गेममध्ये ना आपण जेवढे टाकणार ना त्या एममध्ये ते सगळे नंबर काउंट करणार आणि त्या काउंट नंबरवरती जे कुठलं गिफ्ट असेल ना ते गिफ्ट आपल्याला मिळणार. आणि जर सपोज ह्या जे 6, 7, 8, 9, 10, 11 आणि याचं काहीतरी XYZ नंबर आहेत, त्या नंबरपैकी तो नंबर नसेल तर मग तो आपले पैसे गेले फुकट. किती रुपये? 40. 40 रुपये गेले. आणि 18 जर पडले असे तर 18ला टूथब्रश होतं आणि टूथब्रशसाठी 40 रुपये पण खर्च केले. 40 रुपये आणि टूथब्रश मिळाला पण नाहीये. बसायचं तुला? खेळ बघायचा. सॉफ्ट टॉयच आहे, बाकी काय नाही.
मला फ्रीज पाहिजे, मिक्सर पाहिजे, असं पाहिजे. 40-40 रुपयामध्ये एवढे एवढेसे टॉईज, सॉफ्ट टॉईज मिळणार. कशाला पाहिजेत ते? आम्ही काही लहान थोडी आहोत. आय एम बीइंग व्हेरी कंजूस. मावशी अजून आहे. मम्मी काय मावशी किती खोटं बोलशी. सिटी बजा के बोल भैया ऑल इज वेल. काय 1 2 3 स्टार्ट. 1 2. ते लहान मुलांचे गेम्स चालू आहेत. मी जाऊ का वर? काय करू? जाऊ काय? मी पटकन बोलेन, मी जिंकेन. ठीक आहे चालेल. आम्ही ना तिकडून आलो कारण तिकडे खूप धूळ होती आणि तिकडे काही खावंसं पण वाटत नव्हतं. म्हणून मम्मी आणि पप्पा गेलेत तिकडे आमच्या नेहमीच्या अड्ड्यावरती वडापाव घेऊन येत आहेत माझे मम्मी पप्पा वडापाव. आणि इकडे आम्ही इकडे आईस्क्रीम पार्टीसाठी आलो आहे. ॲक्च्युली मी मावशीला एक गुड न्यूज दिली ना, त्यामुळे मावशी आम्हाला पार्टी देते. तिला सांगितलंच होतं की तुला मी गुड न्यूज देते, तू मला पार्टी देणार असशील तर. आणि मी तिला दिली गुड न्यूज आणि ती मला आईस्क्रीम पार्टी देते. ती रस्ते ही दिस इज अ बिझनेस. आणि मी ना व्हिडिओ पण बनवलेला होता की तू बोल, व्हिडिओमध्ये बोल की तू मला पार्टी देशील म्हणून. सो मी सेफ खेळले. बोल आता. मी तुला एक गुड न्यूज देते, मग तुम्हाला काय देशील? बोल. आईस्क्रीम देशील का? बोल वरती मारते. देणार म्हटलं देणार, मी तुझ्या फसवी नाही. कधी आज देशील का आईस्क्रीम? चल पण आता सांगितलं नाही आधी. मग मी तुला गुड न्यूज देते, तुम्हाला आईस्क्रीम दे. व्हिडिओ करते काही सा देशील ना? क्या बढ़िया था गुरु. आता आम्ही घरी जायला निघालोय. मी मागे बसले आणि तन्या गाडी चालवते आणि घरी जाऊन मला आम्ही वडे खाऊ. ओके, गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 1 जानेवारी 2025, वर्षाचा पहिला दिवस. आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि खूप ट्रॅव्हलिंगचं, खूप छान प्रकारे एक्सप्लोर करण्याचं जावो, हे तुम्हाला मी विश करते माझ्याकडून. आणि 2024 माझ्यासाठी खूप असं रोलर कोस्टरचं होतं. 2024 असं होतं की यार खूप सारं हॅपी मुमेंट्स पण झाल्यात, खूप साऱ्या सॅड मुमेंट्स पण झाल्यात. आणि त्या वर्षामध्ये जो काही म्हणजे जे काही समजलंय ना की बाबा नाही, तुम्ही प्लॅन करून ठेवू नका. तुम्ही जे काही प्लॅन केलं ते फायनली देवच डिसाईड करतं की बाबा तुम्हाला हे करायचंय की नाही, हे करणं चांगलं आहे की नाही, हे सगळं देवाच्या हातातच असतं. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही डिसाईड करून ठेवू नका. आणि मी बिंग मी की मी 2025चं पण मी तयारी करून ठेवलेली आहे की मला काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळे बघू काय काय होतंय ते. खूप सारे ड्रीम्स आहेत 2025ला. खूप काय काय करायचंय आणि मला असं जाणवतंय की 2024च्या डिसेंबरपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे ह्या आताच्या माझ्या कंडिशनला. आणि लवकरच तुम्हाला मी सांगेन खूप साऱ्या गोष्टी. त्यामुळे जर तुम्ही कोणी सबस्क्राईब केला नसेल माझ्या चॅनलला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा आपण भेटू नवीनच व्लॉग घेऊन आणि नवीन ट्रॅव्हल व्लॉग घेऊन, नवीन फूड व्लॉग घेऊन परत पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय गाईज.